विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मांगूर येळगुड रस्त्यावर जवाहरची वाहने स्वाभिमानीने अडवली. उपरी येथील कल्लापन्ना आवाडे जवाहर साखर कारखान्यासह अन्य कारखान्यांनी प्रतिटन 3400 रुपये दर जाहीर केला असून हा दर आम्हाला मान्य नसून प्रतिटन 3751 रुपये द्यावा, अन्यथा आम्ही ऊसतोड करू देणार नाही, असा पवित्र कर्नाटक महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटकातील जय किसान शेतकरी संघटनेने घेतला असताना जवाहर साखर कारखाना सीमाभागातील ऊस तोडून नेत होता. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांगूर येळगुड रस्त्यावरून ऊसाने भरलेली वाहने अडवून ऊसतोड आंदोलन तीव्र केले. यावेळी बोलताना भोज जय किसान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की शेतकरी हा रात्रंदिवस राबून ऊस पिकवतो, मात्र त्याच्या या ऊसाला म्हणावा तसा दर कारखाने देईनासे झाले आहेत. म्हणून स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिटन 3751 रुपये दिलाच पाहिजे असे सांगितले असताना ते मान्य न करता सीमाभागातील ऊस नेण्यात येत आहे. आम्ही पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसेल तर आम्ही ऊस तोड करू देणार नाही. यासाठीच आज जवाहरला जाणारे सर्वच ऊस वाहतूक रोखली असून जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार असून यामध्ये वाहनांचे काही नुकसान झाले तर आम्ही जबाबदार राहणार नसल्याचे सांगितले. एम.आर. पाटील बोलताना म्हणाले की आम्ही पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन करत असून हे आंदोलन कारखानदार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. त्यासाठी सीमाभागातील सर्वच ऊस वाहतूक बंद करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालो आहोत. तेव्हा कारखानदारांनी आमच्या ऊसाला योग्य भाव दिल्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नसल्याचे सांगितले. यावेळी शीतल बागे, विवेक चौले आदींनी मनोगत व्यक्त केली. या आंदोलनावेळी एकच गट्टी राजू शेट्टी नाही कुणाच्या बापाचा आहे आमच्या हक्काचा अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला. तर या ऊस वाहतूक अडवणूक आंदोलनावेळी या मार्गावर वाहतूक ठप्प होत होती, तेव्हा सदलगा पोलिसांनी इतर वाहनांना वाट करून देण्यास मोलाची कामगिरी बजावली. यावेळी संजय माळी, धन्यकुमार चौगले, अमर पाटील, राजाराम देसाई, श्रीमंदर मोराबट्टे, हनुमंत उपार, तात्यासाहेब खोत, जयकुमार पाटील, राजू कोल्हापुरे, अशोक बल्लोळे, सुचित पाटील, सचिन बोदले, शीतल बेडक्याळे, अमित कामेरे यांच्यासह मांगूर, भोज, कारगा, बेडक्याळ, रेंदाळ, रांगोळी येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी मांगूरहून रंगराव बन्ने, भारवाड. 2 पैसे मिळतात काय बघावं आणि मगच ऊसाची तोडणी घ्यावी, कारण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना ह्या गोष्टीचा कायमस्वरूपी त्रास होतो. तरी कृपा करून शेतकऱ्यांनी मुळामध्ये ऊस तोडणी घेऊ नये व ऊस तोडणी वाहतूकदार व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये आणि व्यवस्थापनानं तातडीनं जोपर्यंत योग्य तोडगा निघत नाही, राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर चर्चा होऊन त्याच्यावर जो योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊसाला तोडणी देऊ नये व तुमच्यामधला संघर्ष टाळावा ही आमची विनंती. मांगूर येथे जवाहर सहकारी कारखान्याचे बैलगाडा स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सहयोगातून तटवण्यात आलेले आहे. जवाहर कारखाना 100 किलोमीटर लांबून येणाऱ्या काल आत्नी येतं ते संचालकांनी आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही 3400 रुपये देतो. जर जवाहर कारखान्याला 100 रुपयावरून आणणाऱ्या ऊसाला 3400 रुपये द्यायला परवडत असेल तर कारखान्याच्या 1 किलोमीटर अंतरावरून हे जाणारं ऊस आहे, तर ह्याला कमीत कमी त्यांनी 3900 रुपये ऊसाला दर दिला पाहिजे, असं आमच्या या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या मार्फत मागणी आहे. राजू शेट्टी यांनी 24व्या ऊस परिषदेमध्ये 3751 रुपयाची मागणी केलेली आहे. तर त्यासंबंधी बैठक होऊन काहीतरी त्यात तोडगा निघावा आणि मागील गळीत हंगामामधील 200 रुपये मिळावं यासाठी आमचं आंदोलन चालू आहे. इतर भागातील सर्व कारखाने बंद आहेत, पण जवाहर कारखाना सीमा भागात तोडण्यात येऊन हा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर जवाहर कारखान्याच्या सर्व मंडळींना माझं विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही असं काहीही न करता, कारखान्याचं नुकसान न करून घेता, वाहनांचं नुकसान न करून घेता, कारण तुम्हाला 2023च्या आंदोलनाचा अनुभव आहे, तर परत आम्हाला ते तुम्ही पुनरावृत्ती करायला न लावता तुम्ही कारखाने व तोडणी बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावं आणि 3751 आणि मागील वर्षाचे 200 रुपये जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण कारखान्याची तोडणी बंद ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. संघटना व कर्नाटक राज्य रहित संघटनेच्या वतीने आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मांगूर येथे यांनी बॉर्डरवर ऊसाची वाहनं अडवलेलं आहे. आमची
नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी यावर्षी ऊसाची पहिली उचल 3,751 रुपये रास्त भाव मागितलेत आहे, म्हणून ते मिळालेच पाहिजे. तसेच गेल्या वर्षीचं पण 200 रुपये दुसरा हप्ता मिळाला पाहिजे. ते मिळाल्याशिवाय आम्ही एकी कारखान्याचे धुराडी पेटू देणार नाही. तसेच तुम्ही काय तर जर हलगर्जीपणा केला तर आम्ही काही जरा कारखान्याचं नुकसान, वाहनाचं नुकसान झालं आहे, बैलगाडीचं नुकसान झालं, शेतकरी तर आम्ही जबाबदार नाही. त्याला जबाबदार शेतकरी व कारखानदार असतील एवढं मी इशारा देतो. मी थांबतो. धन्यवाद.